तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं MP क्रिएशन इन मराठी या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ एडिटिंगवर नसणार आहे किंवा बॅनरवरती कोणत्याही एडिटिंग डिझाइनवरती व्हिडिओ नसणार आहे। आज आपला व्हिडिओ तुम्हाला थंबनेलद्वारे कळलंच असेल। आज मित्रांनो, तुम्हाला जे काही म्हणजे आपले सबस्क्रायबर मित्र आहेत त्यांचे मला खूप दिवसापासून मेसेज येत होते की भावा आम्हाला PLP फाईल पिक्सेल लॅब ॲपमध्ये ॲड करता येत नाही। तर त्याच टॉपिकवरती मी व्हिडिओ आणलेला आहे। आणि मित्रांनो, तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असेल तर आपले व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका। मित्रांनो, तुम्ही मला असंच सपोर्ट करत राहा, मी तुमच्यासाठी एकदम भारी व्हिडिओ घेऊन येत राहणार आहे। आतापर्यंत तुम्हाला कोणी दिला नसेल तसे बॅनर तुम्हाला येणार आहे। तर मित्रांनो, आपण जरा वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायचं, तुमचा एक नेटवर्क ऑन करायचं आहे, डाटा चालू करायचं तुमचा मित्रांनो। आणि नंतर मग तुम्हाला यूट्यूबवरती जायचं आहे। यूट्यूबवरती गेल्यावर तर मित्रांनो सर्च करायचं MP क्रिएशन इन मराठी, आपल्या चॅनल इथं सर्च करायचं मित्रांनो। आणि जी काही तुम्हाला PLP फाईल डाउनलोड करायची ती त्या व्हिडिओवरती जायचं मित्रांनो। तुम्हाला एक्झाम्पल इथं या व्हिडिओवरती क्लिक करतो आणि इथं खाली एक आपला डिस्क्रिप्शन बॉक्स दिसत आहे मित्रांनो, इथं त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं खाली यायचं आहे। खाली आल्याच्या नंतर मित्रांनो इथं तुम्हाला PLP फाईलची लिंक दिसत असेल निळ्या पट्टीमध्ये, बघू शकता मित्रांनो तुम्ही। त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ते डायरेक्ट क्रोम ब्राउझरवरती घेऊन जाईल मित्रांनो ती वेबसाईट। मग तिथून जाऊन तुम्हाला ती फाईल आपल्याला डाउनलोड करायची। इथं डाउनलोडचं ऑप्शन दिसते मित्रांनो, तिथं क्लिक करायचं आहे तुम्हाला। क्लिक केल्यावर मित्रांनो इथं परत एक डाउनलोडचं ऑप्शन दिसत असेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, डाउनलोड एनीवे। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही आपली फाईल इथं डाउनलोड होत आहे। फाईल डाउनलोड झाल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला आपल्या फाईल मॅनेजरमध्ये यायचं आहे, मोबाईलच्या फाईल मॅनेजरमध्ये। तिथं आल्यावर ही PLP फाईल इथं डाउनलोड झालेली आहे, त्याच्यावरती जायचं आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं जी फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि इथं एक्स्ट्रॅक्ट ऑलवरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला पासवर्ड टाकायचा, जो काही मी पासवर्ड व्हिडिओमध्ये दिलेला असेल तो पासवर्ड तुम्हाला इथं एक्स्ट्रॅक्ट करायचा म्हणजे टाकायचा आहे। मी टाकून घेतो मित्रांनो पासवर्ड, आणि तुम्ही पण तुमचा पासवर्ड इथं टाकायचा आहे आणि इथं ओकेवरती क्लिक करायचं आहे। मग तुमची फाईल इथं एक्स्ट्रॅक्ट होईल। आणि मित्रांनो पासवर्ड सगळे कॅपिटल वर्ड्समध्येच असतात बरं का आपला पासवर्ड मित्रांनो मोठ्या लिपीमध्ये असतो, कधीच लहान लिपी टाकायची नाही मित्रांनो, आणि मध्ये स्पेस कधीच द्यायचा नाही। आपली जी फाईल एक्स्ट्रॅक्ट झाल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला पिक्सेल ॲपमध्ये यायचं आहे आणि मी ज्या प्रकारे इथं दाखवतोय तुम्हाला त्याच प्रकारे इथं तुम्ही क्लिक करायची। तर मित्रांनो तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन दिसत असेल, डाउनलोड, इथं डाउनलोडच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। तिथं गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं एक आपली जी काही फाईल होती नावाने, ज्या नावाने फाईल होती ते नाव इथं शोधायचं आहे आणि ती फाईल इथं ओपन करायची। आणि फाईल इथं सिलेक्ट करून मित्रांनो इथं ओपन अँड ओनली करायचं, नाही तर ओपन ओनली करायचं नुसतं फक्त, यापैकी दोन्हीपैकी काही जर करू शकतो तुम्ही। आणि इथं तुमची फाईल इथं मित्रांनो ओपन झालेली। तुम्हाला पण माझ्यासारखी फोटोशॉप सारखी बॅनर डिझाईन जर तुम्हाला तयार करायचे असेल तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती या, आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या चॅनलवरचे बाकीचे सगळे व्हिडिओ बघत राहा। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने मराठी भाषेमध्ये बॅनर एडिटिंग शिकत राहा।